हा व्हिडिओ केवळ बातम्यांवर आधारित माहिती व जनजागृतीसाठी आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही. एका शांत खाडीत वाहत आलेली एक सुटकेस उघडली आणि आत मिळालं एका तरुणीचं मृत शरीर. डोंबिवली हादरली, महाराष्ट्र हादरला. हा खून होता प्रेमातून, रागातून की दहशतीतून? नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत डोंबिवलीतील सुटकेस मर्डर केस, ज्यात एका तरुणीचा अत्यंत निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला. मृत तरुणीचं नाव होतं प्रियंका विश्वकर्मा. ती मूळची उत्तर प्रदेशची रहिवासी होती. रोजगाराच्या शोधात ती महाराष्ट्रात आली. काही वर्षापासून ती आपल्या पार्टनर सोबत डोंबिवली परिसरात राहत होती. ती साधी गरीब कुटुंबातून आलेली मुलगी, पण तिचं आयुष्य एका भयानक शेवटाकडे जात आहे याची तिला कल्पना देखील नव्हती. त्यात आरोपीचं नाव विनोद विश्वकर्मा. तो प्रियंकाचा लिव्ह इन पार्टनर होता. गेल्या 4 ते 5 वर्षापासून दोघे एकत्र राहत होते. सुरुवातीला दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, पण हळूहळू वाद, संशय, भांडणं वाढू लागली. 21 नोव्हेंबरच्या रात्री प्रियंका आणि विनोद यांच्यात एका किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला. वाद इतका झाला की रागाच्या भरात विनोदने प्रियंकाचा गळा दाबला आणि काही मिनिटातच प्रियंकाचा मृत्यू झाला. राग क्षणिक आणि एका निर्दोष मुलीचं आयुष्य संपलं. हत्या केल्यानंतर विनोद घाबरला. त्याने मृतदेह एक संपूर्ण दिवस घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याने एक मोठी सुटकेस घेतली. प्रियंकाचा मृतदेह त्यात कोंबला आणि स्वतः दुचाकीवरून तो मृतदेह घेऊन निघाला. रात्रीच्या वेळेस तो एका खाडीच्या पुलावर पोहोचला आणि थेट ती सुटकेस खाडीत फेकून दिली. 24 नोव्हेंबरच्या दुपारी स्थानिक नागरिकांना खाडीच्या काठावर एक संशयास्पद सुटकेस तरंगताना दिसली. पोलिसांनी ती उघडली आणि आत एका तरुणीचा मृतदेह. संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तो भाग होता डोंबिवली परिसरातील खाडी. प्रकरण गंभीर असल्याने तपासाला वेग आला. ठाणे पोलीस यांनी CCTV फुटेज तपासले. मिसिंग पर्सन तक्रारी तपासल्या. मृतदेहावरील PVS हे टॅटू महत्वाचा पुरावा ठरला. CCTV मध्ये एक व्यक्ती सुटकेस घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. तोच होता विनोद. पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने अखेर खून केल्याची कबुली दिली. तो म्हणाला, वाद झाला, राग आला आणि माझ्याकडून चूक झाली, पण ही चूक एका मुलीच्या आयुष्याची किंमत घेऊन गेली. विनोदवर पुढील गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. IPC 302 हत्या, शवाची विल्हेवाट लावणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मित्रांनो, हा फक्त खून नाही, ही आहे वाढत्या लिव्ह इन रिलेशनशिपमधील असुरक्षितता, रागावर नियंत्रण नसण्याने भयानक परिणाम आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न. वाद कोणत्याही नात्यात होतात, पण राग, अहंकार आणि हिंसा हे कोणत्याही समस्येचं उत्तर नाही. डोंबिवलीच्या त्या खाडीत फेकलेली सुटकेस फक्त प्रियंकाचाच मृतदेह घेऊन गेली नाही, ती मानवतेवर काळी छाया टाकून गेली आहे. तुमचं या प्रकरणावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य घटनांसाठी आमच्या सोबत राहा.